आणि त्यामुळे आता बाकीच्या विषयावर मी बोलत नाही. ज्यांची काचची घरं आहेत त्यांनी गोपीचंदच्या घरावरती दगड टाकण्याचा कृपया प्रयत्न करू नये. काचची घरं फोडायला वेळ लागत नाही. आम्ही स्लॅबची बंगले पाडतोय. चांगले चांगले जुने प्रस्थापितांचे बुरुज पाडलेले आहेत. त्यामुळे तो विषय आपल्यासाठी महत्वाचा नाही. परंतु कुणाच्या तरी सुपाऱ्या घेऊन गोपीचंदचे आम्ही जिरू मग आमच्या राज्यात हवा होईल असं लई जणांना वाटतंय. गोपीचंद असं करतोय असं करूया, गोपीचंद असं कपडे घालतोय तसे घालूया, गोपीचंद गाडी घेतली का आपण बी घेऊया म्हणजे आपली बी हवा अशी होत नसते हवा. सगळ्यांनी तेच उद्योग केले असते, सगळ्यांनी तोच धंदा केला असता. तसं होत नाही. गोपीचंदची हवा होते कारण गोपीचंद वरती प्रेम करणारे असे लाखो सरकारी मित्र आहेत. गोपीचंदची हवा काय गोपीचंद मुळे नाही आहे. गोपीचंदच्या अंगावर कपडे नव्हते तेव्हा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला. गोपीचंदला राहायला घर नव्हतं तेव्हा तुम्ही मला नेता केलाय. गोपीचंदच्या गाडीला तेल नव्हतं तेव्हा तुम्ही गाडीत डिझेल टाकलंय. गोपीचंदला प्रचाराला गाडी सांगायला पैसे नसायचे तेव्हा प्रचाराच्या गाड्याचे पैसे भागवणारे तुम्ही लोक आहात. गोपीचंदनं पोस्टर इलेक्शनची छापली, वर्षभर त्याचं देणं होत नव्हतं तेव्हा तुम्ही देणं देत होता. तेव्हा गोपीचंद तयार झालाय. गोपीचंद काय असाच उठलाय तयार झालाय अशातला भाग नाही. गोपीचंदला तयार करण्यासाठी अनेकांनी त्यांच्या कष्टातलं कमाईतले पैसे खर्च केलेत, वेळ खर्च केलाय, ताकद खर्च केली आहे. तेव्हा गोपीचंद तयार झालाय. तो असाच काय तयार झाला नाही. तुम्ही कुठल्या बाजारात झवेरी मार्केटमध्ये गेला आणि 1 कोटी रुपयाचा एक चांगला कार्यकर्ता आम्हाला खरेदी करायचा आहे असं मार्केट अजून यायचं आहे. असं मार्केट नाही आहे. आम्हाला एक जातीवंत हाडाचा कार्यकर्ता पाहिजे. कुठल्या दुकानात मिळेल? तो बिर्याणीवर मिळत नाही. तो भाई उतारला जेवण दिलं म्हणून तो भाडाचा कार्यकर्ता मिळू शकत नाही. त्याला मोठी कुठं 10-20 हजार रुपयाची पाजली म्हणून तो कार्यकर्ता मिळत नाही. तो जातीवंत असावा लागतो, जातीवंत कार्यकर्ता असावा लागतो. आणि म्हणून गोपीचंदकडे जातीवंत सहकारी आहेत. म्हणून मी आज ताटमानेनं महाराष्ट्रभर फिरतो. मला अजिबात चिंता वाटत नाही. आणि मी तुमच्यामुळे ताटमानेनं फिरतो. मी काम पण तसंच करतो. तुम्ही कुठल्या पण ऑफिसला जावा, 80% तर लोकांचं काम असंच होऊन जातं. मी गोपीचंद जवळ जा एवढं सांगा चला हे काम करून जावं म्हणते. मी माझा मोठेपणा सांगत नाही, वस्तुस्थिती सांगते. मंत्रालयात एकदा येऊन चक्कर मारून जावा. 1 वर्षभर एखाद्याने फाईल बघितली नाही आणि तुम्ही फक्त माझ्यासोबत या. जर नाही तुमची 8-15 दिवसात फाईल क्लिअर झाली तर मग मला सांगून टाका. म्हणजे मी काम करतोय, तुम्हाला सन्मान वाटेल, अभिमान वाटेल. तुम्ही ज्याच्या पाठीमागे काम करताय त्याचा तुम्हाला अभिमान वाटेल अशा पद्धतीचं मी काम करतोय आणि ते पुढेही करत राहणार आहे. त्यासाठी तुम्ही आमच्या सोबत राहा.